Ekumenia har kompisar i hela världen. I Indien stöder vi projektet Restoring Lost Childhood som erbjuder skolgång till barn i fattiga områden. म्हणजे इथं पहिले आमचं असंच मातीचीच घरं होती. आता सुधारलंय, पोराला शाळेत पाठवतंय. इथं बी चांगलं आहे कॅम्प शाळेमध्ये. अंकल बी शिकवतंय. लहानपासून जात आहे, पहिलीपासून इकडं जात आहे. आंटीकडे जात आहे. आंटीकडे तर लहानपासून जातं, लय बारका होता तो. हे कटलेरीची म्हणजे स्टेशनरी मालिकतो ना, मालक जाते. असं काय नाही, ते आमच्या हातावर आहे. आज होईल, आज नाही, उद्या होईल असं नक्की सांगता येत नाही. जेवढं कमवतो असं म्हणजे 1000 रुपये, 500, 600, 800 असं धंदा होते. त्यात 200, 400, 500 राहत आहे. इथं असं म्हणजे जरा आमचं घराचीच लई त्रास आहे. चांगलं होईना, हे बनायला होईना, आहे तसंच राहिलो आहे आम्ही. सगळे सुधारलेत, आम्ही मागा राहिलो आहे. करणार कोण नाही ना अजून. पोरगं बारीक आहे आमचं. घर एवढं सिमेंट करायचं, उंच करायचं, होईना झालं आहे. आवडलपर्यंत शिकवायचं आहे ना त्याला शाळा अजून. सदाशिव शिंदे आहे माझं. आणि आम्ही आता जसं आमच्या नवऱ्याचा इथं जन्मच झाला आणि मग लग्न झाल्यापासून आम्ही इथंच राहतो. मग आता 3 मुलं आहेत मला, 3 सुना आहेत. त्या इथं काही नव्हतं, नुसतं झोपड्या होत्या 4-5 फक्त, आणि शेती होती. मग तसं आम्ही इथं राहतो. मग 3 लेकाची लेकरं, हे नातोंड परतोंड, हे नातू माझा आहे, हे नातू माझा आहे. आता वस्ती मस्त मोठी आहे, पण उठायला लागली इथं. अशी झालं या. हां, उठायला लागली. आम्हीच होती इथं. आता जी पहिलं रहिवासी होती इथं अजून उठावलेलं नाही. एवढे घरं होती, सगळी शेती ही होती इथं. आमचं लग्न झालं तेव्हा. Vill du också hjälpa till? Stöd Ekumenias internationella arbete.